दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. किती षटकांचा हा मॅच आहे तर 5 षटकांचा मॅच आहे. सामन्याला होते सुरुवात. जाऊया आपण मैदानाच्या बाजूनं आणि प्रेक्षकांना नक्कीच सांगेन की ज्या संघाने गुरसे संघाला या ठिकाणी रमावलंय तो संघ किती मजबूत आहे याचाच अर्थ आपण जर बघितलं तर एक चांगला मॅच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. मात्र काही शंकाच नाही आहे. धावसंख्या बनवायला सुरुवात केली होती अगोदरच्या मॅचमध्ये, मात्र कसा बदल झाला क्रिकेटमध्ये आता काय होतंय पाहणं गरजेचं आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळायचं ऑफसाईडच्या दिशेनं. आउटसाईड एज लागला होता थर्ड क्षेत्रामध्ये. ज्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक धाव नक्कीच मिळाली जाते. शरीरापासून लांब जाणाऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता आणि एक बॅटची कडा साठून चेंडू जातोय. एक धाव मात्र मिळाली जाते. धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्येचं अकाउंट हे उघडलं गेलं. JR दहिसर या संघाचं एका चेंडूच्या समाप्तीनंतर एक धाव ही धावफलकावरती लागली जाते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं आहे वीर बाबू आणि दुसऱ्या बाजूनं आहे तो म्हणजेच ओमकार. राकेश बॉलिंग बार्कवरती. राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या हाताने चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेनं. इथे घातक ठरू शकलं असता. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय खेळाडू. बघा फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली गेली. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मात्र नॉस्टँगचा जो फलंदाज होता त्याची फुल तयारी होती की आपल्याला ही एक धाव धावायची आहे. आखो में इशारा झाला आणि लगेच 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. बघा जो माहोल बनला होता तो माहोल या ठिकाणी बघायला मिळतोय की पूर्णपणे मैदान जे आहे ते मैदान आता थोडंसं खाली रिकाम्या जागा ह्या आपल्याला वाटायला लागल्यात. असो हा फॅन फॉलोविंग आहे एखाद्या संघाचा. दरम्यान आउट फील्डच्या वरना इथे 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 डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. वीरबाबू याच्या बॅटमधून आलेला हा चौकार. बघा कशा पद्धतीने थोडासा मागे गेला. रूम बनवला गेला. कव्हरच्या डोक्याच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि इथे डीप कव्हर क्षेत्रामध्ये 4 धावा मिळाल्या. धावफलक पुढे सरकला गेला तर म्हणजे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर JR दहिसर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 6. आजच्या दिवसातील हा एक हाय व्होल्टेज मॅचच्या नंतर सुरू होणारा मॅच आहे. मात्र हा सुद्धा मॅच अतिशय चांगला होईल यात मात्र काही शंका नाही आहे. शरीरापासून लांब ठेवला जातोय. फॉलो केलं होतं कारण की थोडासा सफळ झाला होता फलंदाज. त्याच्या शरीरापासून अजून दूर ठेवण्याचा प्रयत्न. आणि आपण जर बघितलं नियमामध्ये जे झालेले बदल आहेत आता या झटापटीच्या क्रिकेटमध्ये की फलंदाज थोडासा सफळ होतोय मग तिकडनं वाईटची लाईन अजून सुद्धा वाढली जाते आणि पंचांना ही मात्र तारेवरची कसरत आहे. कारण तिकडनं त्यांना जज करणं मिली सेकंडमध्ये जज करायचं आहे. त्यानंतर निर्णय द्यायचा आहे. म्हणून म्हटलं होतं की पंच हे क्रिकेटमधलं देव म्हणून ओळखलं जातं. एक नक्कीच चांगली उपमा त्यांना दिली गेली. दरम्यान 6 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 चेंडू समाप्त झालेत आणि वीरबाबू तसंच ओमकार हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. राकेश पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती चौकार दिला होता आणि हा चौथा चेंडू मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलाय आणि माफक इथे चेंडू हा नक्कीच बघायला मिळतोय. निर्धाव. राकेश 5वा चेंडू घेऊन जातोय. पॅव्हलियन बॉक्स एंडच्या बाजूनं ओव्हर द विकेटचा मारा. सरळ खेळायचं होतं. चेंडूच्या मेरिटवरती खेळायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. धावसंख्या या चेंडूवरती मात्र निर्धाव. धावसंख्या कायम 6. 2 संघ आहेत JR दहिसर आणि त्याच्यासमोर आहे रॉयल स्टर्नर मीरा रोड. हे 2 संघ एकाच परिसरातले संघ. मला वाटतं जर क्रिकेट सोडलं आणि जर आपण पश्चिम पट्ट्याची जी रेल्वे लाईन पाहिली तर मीरा रोड नंतर येणारं स्टेशन जे आहे ते दहिसर आहे मुंबईकडे जाताना. म्हणजे शेजारी आहेत दोघे. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक तैनात आहे. चेंडूला फील्ड करेल. नक्कीच तंत्रशुद्ध शतरक्षण झालं. धावफलक 1 न पुढे सरकतोय. जाऊन पोचतोय तो म्हणजेच 7 या धावसंख्येवरती आणि षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर JR दहिसर संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 7. तर चला आपण घाई करूया थोडीशी कारण आपण जर बघितलं तर इथे वेळेला फार महत्त्व आहे
आणि आमच्या डीजे सुद्धा या ठिकाणी सांगतात की थोडासा वेळ आपल्याकडे जास्त दवडला जातोय म्हणून डीजेला संधी दिली जात नाहीये. एक षटक समाप्त झालंय आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा कुठला गोलंदाज येतोय नव्यानं? अजित. 5 षट अजिब याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. 2 गोलंदाज आतापर्यंत आपण पाहतोय. पहिलं जो राकेश याने षटक हाताळलं होतं, फक्त 7 धावा दिल्या होत्या. आता अजीब याला मैदानाच्या आतमध्ये बोलवला गेलाय गोलंदाजी मार्कवरती. या पॉवर प्लेच्या नंतरचं हे षटक आपण पाहू शकता. वीर बाबू 5 चेंडू खेळलाय, 6 धावांवरती तो नक्कीच मैदानामध्ये उभा आहे. 1 चेंडू खेळलाय ओमकार आणि ओमकार याने आतापर्यंत 1 धाव बनवली गेली. पुन्हा एकदा वीरबाबू हा स्ट्राईक वरती. बघा थोडंसं वेळ जर आपण पाहिला तर 12:31 आत्तापर्यंत मला बघायला मिळतात या मोबाईल अँड्रॉइड टायमिंगमध्ये. मात्र मॅच जो सुरू झाला होता तो किती वाजता चालू झाला होता तर 12:26 पहिला चेंडू टाकला गेला होता. चला घाई करा, मीरा रोड संघ विनंती असेल, मीरा रोड संघ तसेच पंचांना सुद्धा विनंती असेल, कृपया करून घाई करा. कारण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत आपण पाहतोय, काल सुद्धा थोडासा वेळ झाला कारण की आयोजक जर आपण बघितलं तर तिसरी ही रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये त्यानंतर अजून सुद्धा 2 रात्री मला वाटतं मॅनेजमेंट पुढे अजून त्यांच्याकडे आहे. म्हणजे मेहनत जर आपण बघितलं तर त्यांची 5वी इथेच होणार आहे. रात्र रात्र म्हणतोय कारण की मराठी भाषा जशी ओळते तशी वळवायला हवी. 7 धावा धावपलकावरती लागल्यात. बघा थोडीशी घाई करा, अजून विनंती असेल पंच. एनी प्रॉब्लेम? चेंडू चला चेंडू पूर्व मैदानाच्या आतमध्ये. काहीतरी टेक्निकली त्या ठिकाणी थोडंसं अडचण निर्माण झाले. दरम्यान आपण पाहूया आज जे संघ खेळले होते त्या संघांनी कशा पद्धतीनं स्वतःला सिद्ध केलं. आज जबरदस्त संघ एकूण जर बघितले किती संघ आतापर्यंत आपण पाहतोय, आज 8 संघ आपल्याला एकूण ओव्हरऑल प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये जी मॅच सुरू झाली तर लक्षात सुद्धा ज्यांनी मला वाटते मैदानाच्या आजूबाजूला कुठे शिकोटी पेटवली असेल त्यांना विनंती असेल कृपया करून मला वाटतं ती आग विझवा, जेणेकरून मैदानाच्या आतमध्ये हा धूर येणार नाही. कारण कॅमेऱ्याच्या माध्यमातून जेव्हा चित्र टिपण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा आपण पाहतोय की बघा स्क्रीनवरती आपल्याला थोडंसं धुकं पसरलेलं दिसतंय किंवा धूर आलेला दिसतोय. मात्र ओव्हरऑल जर पाहिले या टेरा ट्रॉफीमध्ये UCN लाईव्हच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. रॉयल स्टँडर्ड मीरा रोड विरुद्ध JR दहिसर असा मॅच सुरू आहे. 1 षटक झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा सुद्धा धावपलकावरती लागलेल्या आहेत. एक जल्लोष होता आजचा दिवस गोरसे बी संघाला पाहिल्याच्या नंतर. मात्र जसा गोरसे बी संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला तसा प्रेक्षक सुद्धा घरी जाताना आपल्याला बघायला मिळाले. ते घरी जातात मात्र रात्री भरपूर जण मॅच पाहत असतात. ही TR ट्रॉफीला ते असेच सोडून जात नाही, मात्र घरी जाऊन मॅच पाहतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पूल केलाय, शतरक्षक नाहीये तिकडे आणि असता तरी फरक पडला नसता कारण की चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ती चषक म्हटलं की एकता आणि जिद्द आणि विजयाची ओळख अशी ही स्पर्धा. बघा कशा पद्धतीने चेंडूला हाताळलं होतं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा थोडासा सफळ झाला, चेंडूच्या लाईनमध्ये आला, डोळ्याच्या समोर खेळलं गेलं आणि वाईड इश मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलं गेलं 6 धावांसाठी. हा चेंडू रिव्हर्स खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, इथे संधी होती, ती संधी मात्र सुटली आहे. बघा तिकडनं स्वतःच्या फॉलोअरमध्ये चेंडूला फील्ड करणं, नंतर यष्ट्यांवरती हाताळणं, यष्ट्यांवरती नेम धरून गेम करणं हे जमलं नाही गोलंदाजाला. कारण की ज्या पद्धतीने नेम धरून गेम करणं प्रत्येकाला जमत नसतं. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा या धावफलकावरती आत्तापर्यंत आपण पाहू शकतात. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. वीर बाबू मैदानामध्ये 7 चेंडूमध्ये 12 धावा
त्याने आत्तापर्यंत बनवल्यात, म्हणजे वीर बाबूच्या नावावरती 7-12 आहे. 7 चेंडू 12 धावा बनवल्यात. आणि नॉन स्ट्रायकिंगवरती आहे ओमकार. गोलंदाज अजीब. गतीमध्ये परिवर्तन होतं, ओळखलाय, मात्र काव कॉर्नर क्षेत्रामध्ये बाद झालाय. वीर बाबू 8 चेंडू मध्ये खेळला आणि 12 धावा करून तो झालाय बाद. तोडण्याचं काम केलंय गोलंदाजाने फलंदाजाचं. मात्र जो डीजेने रिदम वाजवला, गाणं समजलं कितपत ते मला माहिती नाहीये, मात्र रिदम हा पसंत आहे लोकांना. या रिदम मध्ये गोलंदाजी केली जाते, ज्या रिदम मध्ये फलंदाजी केली जाते, ज्या रिदम मध्ये धावसंख्या पुढे जाते, तोच रिदम या ठिकाणी कंटिन्यू ठेवण्यासाठी नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो म्हणजेच गीतेश. यस, गीतेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज बाद झाला, त्याच्या जागेवरती उजव्या हाताचा फलंदाज पाठवला जातोय. यस, टीम 94 धानेव आणि बंदर पाखाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा सूचना असेल, टीम 94 धानेव आणि बंदर पाखाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि दुसऱ्या फेरीचे सामने हे 4 षटकांचे असतील. दरम्यान एक चेंडू आतापर्यंत सूचना करता करता झाला. किती धावा आल्या तर एकही धाव त्या चेंडूवरती आली नाही. धावसंख्या आहे ती म्हणजेच 13 धावा या धावफलकावरती लागल्या जातात. आणि क्या बात आहे, सरळ खेळलाय, खाली क्षेत्र होता आणि त्या खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं, पाहिलं होतं, मिड ऑफ आहे, लॉंग अप नाहीये, चौकार आलाय. बघा, जेव्हा तुम्ही मिड ऑफ लावता तेव्हा तुम्हाला समोर चेंडू टाकून जमत नाही, कारण सरळ बॅटचा वापर चेंडूने केली हवाई सफर. मिड ऑफच्या डोक्याचे वर्ण येते, मात्र डोक्याला दिलाय शॉट. धावसंख्या झाली या चौकारांशी पुढे सरकले, जाऊन पोहोचते ती 17 वरती. दोन संघ मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने आहे तो म्हणजेच रॉयस टर्नर, दुसऱ्या बाजूने JR दहिसर. आणि JR दहिसर धावसंख्या बनवतोय आतापर्यंत 1 षटक आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट मोर विकेटचा मारा, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना अजीब याचा षटक झालाय समाप्त. धावसंख्या झाले 2 षटकांच्या समाप्तीनंतर JR दहिसर संघाची ती म्हणजे 1 बाद 17. O2 DJ. संघाला विनंती असेल, कारण की आयोजकांच्या आयोजनामध्ये प्रत्येक संघाला जी संधी दिली गेलेली आहे ती एका विशिष्ट वेळेमध्ये तुम्हाला ह्या मॅचेस खेळायच्या आहेत. एका विशिष्ट वेळेमध्ये तुम्हाला ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत, 5 षटकं पूर्ण करायची आहेत. हे आखीव रेखीव टायमिंग या स्पर्धेचा आणि ह्या स्पर्धेला त्याच्यामुळेच सरस ठरवत असते. दरम्यान आपण पाहतोय की या आजच्या दिवसामध्ये मनीष सर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर हेमंत दादा भरपूर दिवसानंतर मला वाटते त्यांच्या जोडीला कॉमेंट्री करताना नक्कीच मजा येते. त्यानंतर आपण जर बघितलं कालच्या दिवसामध्ये दीपेश माने होते, अगोदरच्या दिवसामध्ये जर बघितलं तर प्रमोद शेडगे होते. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान पंचांच्या माध्यमातून. कुठला गोलंदाज? तोहिब. दरम्यान व्हाईट बॉल आलाय, व्हाईटनं धावफलक पुढे सरकला गेला 18. आज मला वाटतं चंदू सरांचा सुद्धा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळाला आणि कामांमध्ये बऱ्याच दिवसानंतर चंदू सरांचं सुद्धा आगमन हे झालं. मला वाटतं 2 सामने का होईना, मात्र याची देही याची डोला चंदू शेट्टी सरांना सुद्धा लोकांनी पाहिले या टियर
ट्रॉफीच्या माध्यमातून दरम्यान हा चांगला फटका पाहतोय आपण कावकर्ण क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल आणि एका धावेनं धावफलक थोडंसं पुढे सरकेल. ओमकार याने खेळला होता हा फटका आणि ओमकार याला मिळाली एक धाव. त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आला गितेश. धावसंख्या आहे 1 बाद 19. 2 षटकं आणि 1 चेंडू टाकून झालाय. थोडंसं शांत संयमी खेळ चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. बघा शेजारी शेजारी त्याच्यामुळं साड्यामनं गोलंदाजी करत असताना हा जो गोलंदाज आहे हा एक बेनिफिट गोज टू बॉलर असं म्हणावं लागेल. चेंडू पडल्याच्यानंतर सायडॅमनं पडल्याच्यानंतर थोडासा खालून निघून जातोय. याचाच अर्थ एक स्लिंग ॲक्शन या ठिकाणी बघायला मिळाला. गितेश 4 चेंडू खेळलाय. 4 धावा त्याने वैयक्तिक बनवल्यात. त्यानंतर आता मात्र तोहिब काय घडलंय तर इथे फलंदाज बाद. नव्याने फलंदाज साई आलेत मैदानाच्या आतमध्ये. जसं म्हटलं जातं ना, एक त्रिमूर्ती चषक म्हणजे एक जिद्द आणि त्रिमूर्ती चषक म्हणजे विजयाची ओळख. आपण पाहतोय आज त्रिमूर्तीचा संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळला. त्याने सुद्धा मला वाटते 35 धावा डिफेंड केला आहे विजय आजच्या दिवसामध्ये. आणि सुंदर खेळ स्वतःच्या घरच्या मैदानावरती स्वतःच्या आयोजनामध्ये त्यांनी दाखवलं. दरम्यान करंट रन रेट पाहतोय 7.60चा आहे. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला 38-40 पर्यंत जाऊ शकते धावसंख्या. 19 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्या बनवत असताना ज्या दैसर संघाने धावसंख्या आतापर्यंत जी बनवत असताना 2 गडी आत्ता गमावलेले आहेत. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातोय. चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन आहे तिकडे. 1 धाव मिळाली जाते. धावफलक पुढे सरकला जातोय. जाऊन पोहोचतोय तो 20 या धावसंख्येवरती. बघा जसं गोलंदाजी टाकली जाते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा घेतलंय. दोन्ही संघ हे शहरी भागातील संघ आहेत आणि शहरी भागामध्ये आपण जर बघितलं तर तंत्रशुद्ध क्रिकेट खेळलं जातं. मला वाटते विजय या संघांना तुम्ही भरपूर वेळा पाहिलं असेल खेळताना. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जर बघितलं तोहिब हा खेळाडू नक्कीच चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू थोडंसं वाईड हाताळल्याच्या नंतर एक सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल अशी पद्धतीनं एक चांगली क्रिकेट चांगली गोलंदाजच्या माध्यमातून झाले. ओमकार 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याने बनवल्यात आणि आता तो आलाय पुन्हा एकदा स्ट्राईकवरती. शपड्यान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न फाईन क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. टायमिंग तेवढी चांगली नव्हती मात्र यश आलंय आणि किती धावा मिळाल्यात? षटकार. नक्कीच एखादा चौकार लागल्यानंतर बॅटरला सुद्धा वाटतं की मी आमदार झालोय. कारण की हे झणक्यामध्ये एखादा चौकार किंवा एखादा षटकार हा मारतो आणि खासा स्ट्रॉंग दिसतोय या झोनमध्ये. लॉर फुल टॉस पुन्हा एकदा केलाय प्रहार. झालाय वार. चेंडू आलाय षटकार. की पंचांनी तिकडे मला वाटते पंचांनी रिव्ह्यू घेतलाय की मग बॅटरने रिव्ह्यू घेतलेला आहे. तुम्हाला बिमरसाठी आणि वाईड बॉलसाठी रिव्ह्यू दिला गेलाय. त्याच्यातलाच एक प्रकार या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय. जे दाद मागितली गेली आहे की हा बिमर चेंडू आहे का नक्कीच आम्हाला बघायचं आहे आणि असेल तर तो आम्हाला बिमर चेंडू नो पद्धतीने हवा आहे. बघा डिसिजन पेंडिंग आहे. सेशन कोर्टातनं डायरेक्ट हायकोर्टामध्ये गेलेत. आपण पाहणं गरजेचं आहे.
फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. धावसंख्या तरी सुद्धा आपण पाहतोय 32 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 षटकं पूर्ण झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे जे आर दैसर संघाची 2 बाद 32 ही या धावफलकावरती लागली गेली आहे. बघा साई भुईराय मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू तो खेळला, एक धाव त्याने बनवले. त्यानंतर ओमकार आहे, त्याने 4 चेंडू खेळलेत आणि 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याने बनवल्या गेल्यात. नक्कीच 3 षटकांसाठी तुम्ही 19 मिनिटे घेतलेली आहेत, लक्षात असू द्या. म्हणजेच शेवटचं षटक जे असेल त्याच्यासाठी तुम्हाला एक प्लेअर हातमध्ये घ्यावा लागेल. पंच शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर हातमध्ये घ्यावा लागणार, कारण की 3 षटकासाठी 19 मिनिटं. पंच सूचना तुमच्यापर्यंत पोहोचली. येस, थँक्यू. रॉयस टर्नर मीरा रोड विरुद्ध जार दैसर या दोन संघादरम्यान सामना सुरू आहे. आणि विजय सर, जर बघितलं आपण ना की एकाच गावातील 2 संघ किंवा शेजारी असलेले 2 संघ जेव्हा खेळतात ना, तेव्हा एकामेकांच्या ज्या स्ट्रॉंग साईड असतात, वीक साईड असतात, त्या माहिती असतात. त्यामुळे प्रत्येकजण रिस्क घ्यायचा प्रयत्न करत नाही. तर याच्यातलाच हा प्रकार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चेंडू पडल्याच्यानंतर थोडासा खाली राहिला होता, अपील केली होती, मात्र पाहणं गरजेचं आहे. आत्मविश्वास नव्हता एवढा, मात्र अपेक्षा आहे पंचांकडनं. समोरच्या पंचांनी नक्कीच या ठिकाणी थोडासा नकार दिला होता. एखाद्या चांगल्या मुलीने जसा मुलाला नकार द्यावा तसंच पंचांनी मात्र इथे थोडंसं पेंडिंग ठेवलंय काम. मी विचारून सांगतोय, अशा पद्धतीनं इथे नक्कीच विचारलं जाईल, पाहिलं जाईल काय होतंय. चला, विनंती असेल नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर, कारण की पंचांनी निर्णय त्या ठिकाणी दिला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अपील जे झाले होते ते अपील उचलून धरले गेले आहे. स्क्वेअर लेगचे पंच जे आहेत ते पंच या ठिकाणी नक्कीच अगोदरपासून सकारात्मक होते या अपीलविषयी. मात्र आपण जर बघितलं, साऊंड फार महत्त्वाचा असतो. समोरच्या सरांना जो साऊंड नसेल आला, तो या सरांना साऊंड आला असेल, त्यामुळे थोडेसे सकारात्मक होते या अपीलविषयी, पाहणं गरजेचं आहे. तर कृपया करून विनंती असेल फलंदाजांना, पंच आपला निर्णय काय कळवायचा आहे. पंच, निर्णय आम्हाला द्यायचा आहे. फलंदाज बाज, थँक्यू. तर अजून एक फलंदाज बाद झाला. मात्र नव्यानं फलंदाज नक्कीच जसं आपण पाहतोय, प्रत्येक संघ जर बघितला तर या ठिकाणी एक चांगली स्पर्धा अनुभवण्यासाठी येतोय. आणि ज्या पद्धतीनं मागील 3 दिवस आपण पाहिले, प्रत्येक प्रेक्षकाने चांगलं सहकार्य केलंय, प्रत्येक खेळाडूने चांगलं सहकार्य केलंय. आता सुद्धा चांगल्या पद्धतीने कॉपरेट करत असताना तर सर्वात जास्त मेहनत जर आपण पाहिली तर नक्कीच TR नागले संघाची जी संयोजन कमिटी असेल, आयोजक असतील, किंवा मग प्रत्येक घटक ज्या संघाला जोडला गेला आहे त्या सगळ्यांचे नक्कीच या ठिकाणी बघायला मिळतात. खूप खूप आभार मानायला हवेत, कारण की या कामांच्या परिसरामध्ये ही रजनी स्पर्धा ही नक्कीच सगळ्यांचं लक्ष हे वेधून घेत असताना लोअर फुल टॉस चांगल्या पद्धतीने खेळायचा होता. चेंडू खेळायचा होता फाईनला, चेंडू गेलाय कुठे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. एक धाव नक्कीच मिळाली जाते. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 33 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. सॉरी, इथे 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत, कारण ज्या पद्धतीने आपण जर बघितलं दोन फलंदाज आहेत, ओमकार आणि वरुण ही जोडी. भरपूर वर होता या चेंडूला. एक मी तर म्हणेन संधी दिली होती फलंदाजाला खेळण्यासाठी. काय जबरदस्त प्रयत्न होता फलंदाजाचा, फलंदाज वरुण याचा.
हां, तर ओमकार याचा हा प्रयत्न होता, कारण की ज्या पद्धतीनं मला वाटतं एक बाउन्सरची ताकीद या ठिकाणी दिली गेली आहे. बघा प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक प्रयत्न केला जातोय मोठ्या धावसंख्या रचण्याचा. एक बाउन्सरची ताकीद दिली गेली आहे आणि गोलंदाज अजीब या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. शफळान क्रॉस खेळायचं होतं, बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये, मात्र थोडासा टायमिंग मध्ये फसला गेला होता. संपर्क नक्कीच चांगला झालेला नाही. लेग बायच्या रूपाने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 35 वरती. तर आता आपण अनालिसिस जर बघितलं तर पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. थोडंसं अजून सुद्धा अनालिसिस केलं जाईल, करेक्शन जर असेल तर नक्कीच आपण करणार आहोत, कारण की लाईव्हच्या माध्यमातून जे पाहायला मिळतंय ते आपण करेक्ट करणार आहोत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अजीब सेकंड ओव्हर हाताळत असताना सामना करेल ओमकार. चांगला फटका आहे, मात्र शतरक्षक तैनात आहे. संधी होती, चेंडूनं वळण घेतलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावा, चौकार. विकेट आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि त्यानंतर चौकार. असे 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. क्या बात आहे, चांगला चेंडू होता. एक निर्धाव चेंडू समाप्ती झाली, षटक समाप्त झाली. 4 धावसंख्या झाली. 39 3 बाद 39 जार दैसर संघाची धावसंख्या. बघा विनंती असेल थोडीशी घाई करा आणि त्यानंतर टॉससाठी आम्ही आमंत्रित केलंय, ते म्हणजेच टीम 94 आणि बंदर पाखड या दोन्ही संघाच्या कर्णधारांना आपण आले असाल तर सूचित करायचं आहे. आणि पंच सूचना असेल, एक प्लेअर हा आतमध्ये घ्यावा लागणार आहे. थँक्यू. तर बघा आज 2 आपल्या छोट्यांचे जे फोटो बघायला मिळतात. एक रेयांश यांचा फोटो आपल्याला टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतोय. एका साईड त्याच्या जोडीला मला वाटतं मितांश असा फोटो रेयांशच्या जोडीला बघायला मिळतो, ज्याचाच बर्थडे बघायला मिळतोय. आणि त्याच्या जोडीला एक A1 जोडी बघायला मिळते, जे कॅमेऱ्यामध्ये जेव्हा फलंदाज खेळत असतं मागे टीम 94 म्हणजेच 94चे ओनर सन्मान्य श्री हजरतजी शेख आणि संजयजी म्हात्रे ह्यांची सुद्धा जोडी ते आपल्याला बॅनरच्या माध्यमातून झळकत असताना बघायला मिळते. ओमकार 19 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय, तर वरून खेळतोय 2 चेंडूमध्ये 1 या धावसंख्येवरती. गोलंदाजीला आलाय नव्यानं गोलंदाज आमिर याचं नाव नक्कीच मी म्हणेन एक चांगला सध्याच्या मोसमामध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मीरा भाईंदर, मला वाटतं मीरा भाईंदर बिग बॅश जी झाली होती त्याचा पहिला मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. म्हणजे अष्टपैलू खेळाडू आणि अष्टपैलू कामगिरीसाठी तर नक्कीच त्याच्याकडे धुराही दिली जाते. तर एक चांगली डिमांड असेल त्याच्या माध्यमातून, कारण की स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. 39 धावा झाल्यात, इथे धावसंख्या थांबवावी लागणार आहे. आणि 4 खेळाडू हे नक्कीच आतमध्ये हे घेतलेले आपल्याला बघायला मिळतात. थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण की यानंतर 4-4 ओव्हरच्या मॅच होतील दुसऱ्या फेरीमधल्या. हे सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या. सरळ खेळला जातो, चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खाली होता, मात्र शतरक्षकाला चेंडूला उचलला आणि स्ट्राईक एंडवरती थ्रो करत असताना मात्र किती धावा आतापर्यंत या चेंडूवरती आले? फक्त एक सिंगल आणि धावसंख्या झाली 40. शेवटचं षटक आहे. इथे आमिर जो आहे तो गोलंदाजीची आमिरी दाखवेल
की मग गोलंदाजीमध्ये फलंदाजाला गरीब करेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत सिंगल डबल असेल किंवा मग मोठे फटके असेल हे मध्ये मध्ये आलेले आहे, त्यामुळे धावसंख्या प्रोजेक्टेड 50पर्यंत जाऊ शकते ही शक्यता आपल्याला कॉम्प्युटर महाराज सांगतात की 48 धावा होऊ शकतील. मात्र इथे प्रॅक्टिकली काय होईल, कारण की कॉम्प्युटरचं जे गणित आहे एका चेंडूनंतर लगेच बदलतं, त्यामुळे कॉम्प्युटर हा माणसाने बनवला आहे याचा फायदा माणसाला होतोय. शॉर्ट पिच बॉल पुल केलाय आणि चेंडू नक्कीच 6 धावांसाठी जाईल. षटकार आलाय, मोठा फटका, बिग शॉट. ओमकार ओमकार गुळे याने आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे आतापर्यंत एक हाती खिंड लढवत असताना या महाराष्ट्रामध्ये नक्कीच खिंड म्हटले की बाजीप्रभू आठवतात आणि इथे जार दैसर म्हटलं की ओमकार आठवतो. 29 मिनिटं झालेत या मैदानावरती तो उभा आहे, खिंड लढवतोय. एक नक्कीच इथे एक घटक ठरू शकत आहे आणि शोधत होता, यशच्या शोधत होता, मात्र पाहणं गरजेचं आहे. यस पंचांनी सांगितलंय की थर्ड अंपायरकडे जाऊया आणि योग्य तो निर्णय देऊया. जाऊया पण थर्ड अंपायरकडे. तोपर्यंत एक जबरदस्त माहिती आम्हाला पुरवले कांबळे. किती मिनिटं, तर जवळजवळ 29 ते 30 मिनिटं हा खेळाडू या तर ओमकार यांच्याविषयी बोलायचं झालं तर लेदर क्रिकेटची सुद्धा त्याला नक्कीच त्यांनी धडे घेतलेले आहेत. मात्र तो सध्या थोडासा आपण जर बघितलं तर इथे या चेंडूवरती नाकाम ठरला, एकही धाव आलेली नाही आहे. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर थोडासा कम नशिबी ठरला, शॉर्ट झाला. क्रिकेटिंग लँग्वेजमध्ये जर म्हणायचं झालं तर क्रिकच्या बाहेर सापडला गेला. 8 चेंडू आणि 25 धावा त्याने बनवल्या, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार आणि धावबादच्या रूपानं तो नक्कीच बाद होताना दिसतोय. धावसंख्या झाली 46 धावा, 4 गडी बाद झालेत, 4 षटकं आणि 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले, म्हणजे 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. नव्यानं फलंदाज जो नॉन स्ट्राइकवरती उभा असेल वेलू. ऑन साइडला फुल टॉस डिलिव्हरी, आ बॅटर मुझे मार, बॅटर ने मारा छक्का. 6 रन 6 धावा. बघा त्रिमूर्ती चषक म्हटलं की जिद्द, त्रिमूर्ती चषक म्हटलं की मेहनत, त्रिमूर्ती चषक म्हटलं की लक्ष आणि त्रिमूर्ती चषक म्हटलं की विजयावरती असलेला सगळ्यांचा डोळा. मात्र काही जणांना मिळतो, काही जण घरी जातात नाराज, काही जण खुश होऊन जातात. दरम्यान रविवारच्या दिवशी दुपारपासनं हा जो रोमांच आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे 1 वाजेपासून. 52 धावा धावफलकावरती लागल्यात, 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. इनसाइड आउट, नक्कीच चांगला फटका खाली क्षेत्रामध्ये टाकलाय. चेंडू अडत नाही, चेंडू अडलेला नाहीये कारण की चेंडू झालाय फरार. धावा येतात 4 आणि हा पहा जल्लोष कॅमेऱ्याच्या, नक्कीच कॅमेरामॅनने टिपला गेलाय. चौकार. केटिंग शॉट खेळला होता, मग थोडीशी जागा बनवली होती, थोडासा पुढे चेंडू होता, त्या चांगल्या पद्धतीनं खेळला होता. आता मात्र सरळ सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडूला हवाई सफर दिले. 1 बाउन्सनं चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
डीजे चला आपण पाहतोय टॉसकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी आपल्याला जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्सच्या बाहेर नक्कीच कोण असतील तर हेमंत दादा असतील, हेमंत सर असतील त्या ठिकाणी, हेमंत पाटील सर. नक्कीच भरपूर अनुभव या क्रिकेट विश्वाचा त्यांच्याकडे आणि जाणार आहोत दोन जबरदस्त संघ जे आहेत आणि त्यांचे कर्णधार आपल्याला बघायला मिळतील हेमंत दादांच्या जोडीला असतील. मात्र किती प्रोजेक्टेड स्कोर किती दाखवत होता तर 48-50 झाल्यात किती तर 50च्या पुढे गेली धावसंख्या झाल्यात 60 आणि आता 61 धावांचं लक्ष असेल. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी टीम 94 आणि बंदर पाखाडीचे दोन्ही हे नक्कीच खेळाडू आपल्याला कर्णधार म्हणून दोन्ही संघाचे बघायला मिळतील. ऑल टू टॉस बॉक्स. थँक्यू सो मच सागर माळी. सर्वांचं हार्दिक स्वागत टीआर ट्रॉफी 2026 मध्ये. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना असेल. दोन्ही टीम कॅप्टन चला लगेच या. टीम 94 धानिव टीम कॅप्टन आणि बंदर पाखाडी टीम कॅप्टन आपण लगेच या. 4 ओव्हरचा हा सामना असेल आणि VIP डाईस एंडकडूनच गोलंदाजी होईल याची नोंद घ्यायची आहे. चला लगेच बंदर पाखाडी टीम कॅप्टन आपण या. वेळेबद्दल आपण सहकार्य करायचं आहे. चला स्वयंपाक झाला, बड्डे झाला, गोरसई हरली, आता पाहुणे चालले घरी. चला पाहुण्यांसाठी खास विशेष व्यवस्था केलेली आहे. घरपोच सेवा पूर्ण नागलेतल्या आमच्या महिला भगिनींचा मी विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. उद्या पुन्हा एकदा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. चला जाऊया टॉस बॉक्समध्ये. हेमंत पाटील सर, मी विनंती करतोय निशांक पाटील यांना त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. एका बाजूने हजरतभाई शेख संजयभाई म्हात्रे यांचा लकी नंबर 94, दुसऱ्या बाजूने रेयन्स प्रतिष्ठान. दोन्हीपैकी एक आपण कॉल करायचा आहे आणि हा कॉल कोण करतील? कॉल बंदर पाखाडी टीम कॅप्टन कॉल करतील. रियान प्रतिष्ठान आणि तेच आले रियान प्रतिष्ठान. आणि रियान प्रतिष्ठान जर आला टॉस तुम्ही जिंकला तर नक्कीच तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक आहे रियान्स प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच निशांक. टॉस आपण जिंकलेला आहे. हे रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक निशांक पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल टॉस विनिंग कॅप्टनसाठी. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय आहे. काय तुम्हाला अनुभव आला? खेळपट्टीचा फ्लड लाईट कशी वाटली तुम्हाला? खूप चांगला ग्राउंड आहे. खूप चांगलं नियोजन केलं. लाईट्स वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. खूप चांगले लाईट्स आहेत. बॉल वगैरे खूप चांगला दिसतोय. कमीत कमी धावांमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. धानिव टीम सुद्धा एक मजबूत टीम आहे. त्या टीममध्ये चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. त्यानंतर विश्वनाथ जाधव सारखा चांगला खेळाडू आहे. तुमची रणनीती काय असणार आहे त्यांच्यासमोर? गेम प्लॅन तर आहे. एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करू ग्राउंडवर. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. टॉस अपने हारा है. आप टॉस जीते तो क्या करते? हम लोग बैटिंग करते हैं. और बैटिंग ही आए हैं. क्या लगता है कि इस मुकाबले में 4 ओवर में कितने तक जाना चाहेंगे आप? कम से कम 40-45 तक. और कुछ चेंजेस रहेगा टीम में? नहीं, सेम. कैसा लगा पहला मुकाबला खेलने के बाद? क्या एक्सपीरियंस है ये लाइट का, ये ग्राउंड का? लाइट तो सही है, बॉल भी सही दिख रहा है, अच्छा लग रहा है खेलने में. थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक. हे होते दोन्ही टीमचे कॅप्टन अँड रिपोर्ट फ्रॉम द टॉस बॉक्स. टॉस जिंकला बंदर पाखाडी टीमचे कॅप्टन यांनी त्यांनी पहिला घेतलेला आहे बॉलिंग करण्याचा निर्णय. जाऊया आपण स्वर्गीय भरत गजानन पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी सज्ज असतील. व्हॉइस ऑफ बिरा भाईंदर मनीष पाटील. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सागर सर, धन्यवाद हेमंत सर. बघा काश्मीरमध्ये वातावरण जर आपण पाहिलं तर मायनसमध्ये आहे. महाबळेश्वरला सुद्धा जवळपास 10 डिग्रीचं आहे. पण इकडे कामणमध्ये काय वातावरण इतकं थंड नाही आहे. तर शेकोटी पेटवू नका प्लीज. म्हणजे इतकी शेकोटी आपण पेटवलेली आहे. आमचा आवाज व्हायरल होतो, मग आमच्या क्लिप्स बनतात. आमच्याकडे वेगवेगळे डायलॉग्स आहेत सुद्धा, पण जाऊ द्या, आम्हाला ती द्यायची इच्छा नाही आहे. तर कृपया जर आपण शेकोटी पेटवली असेल तर शेकोटी विझवा. इतकंही वातावरण थंड नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये धूर येतोय. फ्लडलाईटमध्ये थोडंसं विजन ब्लर होतंय. त्यासाठी आम्ही नम्र सूचना करतोय की कृपया शेकोटी जर पेटवली असेल तर कृपया ती विझवा. तर 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि ते लक्ष गाठण्यासाठी 30 चेंडू आहेत. जितक्या दिल्यात तितक्या वसूल करण्यासाठी आमिर दाफेदार स्ट्रायकर्स एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला उबेद खान आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित येत आहे. चला ऑल द बेस्ट. टायमर स्टार्ट झालंय.
पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलर रोहित सज्ज होतो. 1 वाजून 5 मिनिटं. शॉट थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर्स, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, फाईन लेग, सर्कलच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एक डीप मिड विकेटला असं प्रोटेक्शन पहिल्या षटकासाठी. JR देसर. पहिलाच बॉल लेग स्टंप सोडून जाणारा, इझी डिसिजन फॉर अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा, 1 धाव आणि स्कोर कार्ड सुरू झाला रॉयल स्टर्नर्स मिरावड या संघाचा. आता जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 60 धावांची गरज आहे. ह्या मैदानात आज आपण अनालाइज केलं तर चेस करणं विजय थोडंसं कठीण झालेलं आहे. त्यातल्या त्यात आता 61 धावा चेस करायचे आहेत. रॉयल स्टर्नर्सचा खेळ या सीझनमध्ये चांगलाच राहिलेला आहे. विविध स्पर्धात त्यांनी जिंकलेले आहेत त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर. त्याचमुळे आता आमिर खेळपट्टीवर असताना धावांचा वेग वाढवण्यासाठी त्याला ओळखलं जातं. यावेळेस फुल लेंथ बॉल होता. बॅटचा फेस त्यांनी मिड विकेटला क्लोज केला. एक तर मिळाले, दुसरीचा प्रयत्न उबेदचा नकार आहे कारण पहिल्याच बॉलवर रिस्क घेण्याची इच्छा उबेदची नाही. मिळते ती 1 धाव. धावसंख्या पोहोचते पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. 2 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. एकूण 5 गट या स्पर्धेत खेळले म्हणजेच एकूण 40 संघांचा समावेश या स्पर्धेत आलेला आहे आणि प्रत्येक संघ आपल्या गावाला रिप्रेझेंट करताना चांगला खेळ देताना पाहायला मिळालेला आहे. ग्रामीण प्रकारातली एक सर्वोत्तम स्पर्धांपैकी एक ही स्पर्धा साकारण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून सभा घेतल्या गेल्या. हे सर्व मित्रमंडळी एकत्र आले. नवीन काय आणलं पाहिजे, कसं नियोजन झालं पाहिजे त्यासाठी सर्व नागलेच्या ग्रामस्थांनी आणि तरुणांनी पुढाकार घेतला आणि ही भव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. दरम्यान येतोय उबेदच्या बॅटमधून स्क्वेअर लेग क्लिअर करणारा चौकार. 4 धावा मिळत आहेत. रन चेस करण्यासाठी प्रत्येक षटकात 2 किंवा 3 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे आणि तीच आवश्यकता ओळखताना उबेदच्या वतीनं चौकार आलाय. धावसंख्या पोहोचते आता 6 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू हाताळलेत या षटकातले 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6. बॅटिंग युनिट स्ट्रॉंग आहे जर रॉयल स्टर्नरचा विचार केला तर, पण गोलंदाजी करताना रोहित थोडासा कमी पडतोय. ऑफस्टमच्या बाहेर हा बॉल ठेवला होता आणि थोडा शॉर्ट ऑफ प्लेन असल्यामुळे ती संधी मिळाली. बॉडीला रोल करून पुल करण्याची इतकं एलिव्हेशन नव्हतं पण गॅप शोधलाय उबेदने आणि चौकार प्राप्त केलाय. पहिल्याच बॉलवर त्याची एंट्री झाली आहे, रॉयल एंट्री. स्कोर कार्ड पुढे नेण्यासाठी त्यांनी पहिलं पाऊल उचललंय. धावसंख्या 6. यावेळेस गती परिवर्तन, टप्पा खेचलाय. संपर्क नेमका कुठे झालाय पंच ते तपासतायत. संपर्क कुठे झालाय तर तो संपर्क अप्पर हँडला झालाय असंच पंचांना दिसलंय. पुन्हा एकदा आपण UCN लाईव्ह वर सुद्धा रिप्ले मध्ये पाहूया कारण अप्पर हँडला तो संपर्क झालाय असंच कुठेतरी प्रथमदर्शी दिसलं आणि रिप्ले मध्ये पाहूया. राईट डिसिजन उजव्या हाताच्या वरच्या बाजूवर तो बॉल आदळला होता. पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळतोय. कौतुक पंचांचं सुद्धा व्हायला हवं की इतक्या कमी वेळेमध्ये अपील एक्सेप्ट करायची की ती फेटाळायची तो निर्णय त्यांना घ्यायचा असतो आपल्या अनुभवाच्या जोरावर आणि तोच चांगलाच निर्णय पंचांच्या वतीने पाहायला मिळतोय. येतोय हा डॉट बॉल. आवश्यकता होती या डॉट बॉलची रोहितसाठी. 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 6. पुढे ठेवलेला बॉल आणि तो मिडॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक उजवीकडे सरकलाय आणि या फ्लड लाईट मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना त्रास होतोय आणि तो त्रास आता उबेदला झालाय. उबेदचा खेळ संपलाय. पहिला धक्का रॉयल स्टर्नर्स मीरा रोड. ॲज आय सेड अर्लियर की रन चेस करणं थोडंसं कठीण आहे. आपण आजच्या वेळापत्रकातल्या सर्व सामन्यांना अनालाइज केलं तर तसंच कुठेतरी स्पष्ट होते. पण पाहूया तो अपवाद ठरेल का. रॉयल स्टर्नर्स कडून चांगली फलंदाजी उबेदकडून पाहायला मिळाली होतीच. सुरुवात त्यांची चौकारण झाली. त्यानंतर हा ड्रायव्हिंग लेंथवर ठेवलेला बॉल. एलिव्हेशन तर कमी मिळालं, डिस्टन्स सुद्धा कमी घातलं आणि मिडॉनसाठी हा सोपा झेल होता आणि कुठली चूक न करता तो झेल टिपलेला आहे साईने आणि विकेट मिळते गोलंदाज रोहितला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 6. एक चौकार जरी उबेदच्या वतीने आलाय पण तो आनंद त्यांना जास्त काळ टिकवता आला नाही आणि नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत. 3ऱ्या क्रमांकावर इसरार खान म्हणजेच बाबू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. उबेद बाद झालेत, बाबू आलेत मैदानाच्या आतमध्ये म्हणजेच मुन्ना बाद झालेत आणि बाबू आलेत. पहिले षटक चांगलंच खेळून काढलंय गोलंदाज रोहितचं कौतुक व्हायला हवं का तर त्यांच्या विरोधात एक चौकार खेचला होता उबेदने पण त्यांना जास्त काळ थांबवता
आलं. गोलंदाजी करताना ते वर्चस्व तुम्हाला प्रस्थापित करायचा. ग्लान्स केलंय बॉलला, फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये इस्रारला मिळते ती 1 धाव. तुमचे प्रयत्न तुम्हाला सुरूच ठेवायचे आहेत, थांबवून नाही चालणार. आणि तेच प्रयत्न या षटकामध्ये रोहितच्या वतीनं सुरूच ठेवलेले आहेत. त्यांना थांबवणं जवळपास अशक्य झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपायला 1 चेंडू बाकी आहे. धावसंख्या 7 झाले. 1 फलंदाज बाद. पूर्णपणे इकॉनॉमिकल राहण्यावर भर दिलेला आहे. गोलंदाज रोहितने JR दैसरची या दुसऱ्या डावामध्ये चांगली सुरुवात गोलंदाज रोहित मिळवून देतो. शेवटचा बॉल आहे, पाहूया आमिर ज्यांनी सुरुवात केली होती या षटकाची सिंगलने, शेवट कसा करतात या षटकाचा. बोल्ड, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. पावलं चाललीच नाही, बॅकलिप आलीच नाही आणि हा दुसरा फलंदाज होतोय बाद. रोहितच्या नावावर आणखीन 1 विकेट. तर स्वप्नील आणि त्यांची पूर्ण टीम म्हणजेच अंकित त्या ठिकाणी आहेत. चर्चा चालू आहे उद्याच्या नियोजनाची, रविवारच्या नियोजनाची. उद्याचं वेळापत्रक किती वाजता चालू होईल, परवाचं वेळापत्रक किती वाजता चालू होईल, त्या सर्व गोष्टींसाठी योजना आखल्या जात आहेत. क्रिकेट स्पर्धा भरवणं हे एकट्याचं काम नाही आहे, एक युनिट लागतं. आणि नागलेचं पूर्ण गाव एकाच स्पर्धेवर लक्ष देत असताना ती स्पर्धा कशी यशस्वी करता येईल, प्रत्येकाचे विचार लक्षात घेतले जातात. मागच्या 2 महिन्यांपासून हे सर्व आयोजक मंडळी ही स्पर्धा कशा पद्धतीनं यशस्वी करता येईल त्यासाठी वेळ देताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकाला सुरू होऊन 7 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहात. JR दैसर 7 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी घेतलेली आहात. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. वरुण जे वेगासाठी ओळखले जातात, पण इस्रार अर्धशतकांसाठी ओळखले जातात. आणि एका बाजूला त्यांना साथ मिळते दीपेनची. आणखीन एक हाय क्वालिटी बॅटर तुम्हाला नॉन स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. दोघंही फ्रेश बॅटर आहेत. 2 स्ट्रायकर्स बॅटर बाद झालेत, आमिर आणि उबेद. आणि त्यांची जागा आता भरून काढण्यासाठी या दोघांना मैदानाच्या आतमध्ये फक्त थांबायचं नाहीये, तर धावा बनवण्यासाठी आपल्या प्रतिभेचा वापर करायचा आहे. पाहूया वरून या षटकामध्ये कशा पद्धतीने सुरुवात देतोय, पण या पॉवर प्ले मध्ये तर धावा बनवण्याची नितांत गरज आहे रॉयल स्टनर्स मिरारोड या टीमला. कारण जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे अजूनही 54 धावांची. बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 54, 24 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन रॉयल स्टनर्स मिरारोड. दबदबा आहे या संघाचा, पण तो आज सुद्धा दाखवावा लागेल. ओव्हर द विकेट, फुल लेन बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न इस्रार यांचा होता. योग्य ती योजना फलंदाजाची, पण ती यशस्वी नाही झाली. गोलंदाज यांनी वाईड यॉर्करने या षटकाची सुरुवात केलेली आहे. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणं हेच गरजेचं नसतं, तर फलंदाजाच्या स्टान्सनुसार गोलंदाजीमध्ये बदल करणं हे तुम्हाला जमलं पाहिजे. आणि तेच जमून घेतले पहिल्याच बॉलवर वरुणने. पहिला बॉल डॉट येतो, जितके जास्त डॉट बॉल तितका जास्त प्रेशर बिल्टअप होईल रॉयल स्टनर्स मिरारोड या टीमवर. आणि तेच करतायत JR दैसरचे गोलंदाज. यावेळेस हलकसं पदालालित्य, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, बॉल लॉंग ऑनला. आरामात चालत 1 धाव पूर्ण केली. एका धावेने काय जास्त फायदा नाही होणार रॉयल स्टनर्स मिरारोड या टीमचा. फायदा करण्यासाठी मोठे स्ट्रोक खेचावे लागतील आणि त्यासाठी आयडियल चॉईस आहे दीपेन, ज्यांना षटकार खेचणं प्रचंड आवडतं. आणि संघाची गरज सुद्धा तीच आहे. मागणीचा पुरवठा हे तत्व आता जोपासावं लागणार आहे रॉयल स्टनर्सच्या एकूण एक फलंदाजांना. कारण फक्त स्ट्राईकवर राहून नाही चालणार, तर एअर स्ट्राईक करावी लागणार आहे. कारण आतापर्यंत बॉल हाताळलेले आहेत 8 या षटकातले JR दैसरच्या गोलंदाजांनी, आणि धावा आहेत रॉयल स्टनर्सच्या 8. म्हणजे जितक्या चेंडूंची हाताळणी झाली तितक्याच धावा बनवलेल्या, त्याचमुळे इक्वेशन आता बदलते. 22 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जाते. आणि ती सुरुवात ज्यूड रॉड्रिक्स दैसर या संघाची योग्य झालेली आहे. गोलंदाजांनी ती बाजू सांभाळलेली आहे. फुल लेन बॉल, पिचिंग योग्य आहे. अँगलचा वापर गोलंदाज वरुण यांनी योग्य केला. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला आणि त्यासाठी कमिटमेंट होती फलंदाजाची, पण कनेक्शन बॅटरने बॉलचं नाही झालं. येतोय आणखीन एक डॉट बॉल. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये बघा, ऑफस्टमच्या बाहेर बॉल पिच केला होता, फुल लेंथ बॉल होता आणि फुल लेंथ बॉल सुद्धा कनेक्ट नाही करता आला फलंदाजाला. आणि म्हणूनच तुमच्याकडे वळण असून चालत नाही, तुमची टप्प्यांची रेंज
ही योग्य असायला पाहिजे आणि तीच रेंज वरुण यांची पाहायला मिळते. आता परत 3 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि फक्त खर्च केले एकच धाव. चौथा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर, बॉलर तयार. आणखीन एक रिपिटेटिव्ह बॉल हाताळलेला आहे गोलंदाज वरुणने. गती तितकी नाहीये. आपण पुन्हा एकदा तीच गोष्ट चर्चेत आणतोय विजयजी, की गती तितकी नाहीये, पण बघा अँगलचा यूज, कट नाही होतं, बॉल टर्न नाही होते, फक्त अँगल यूज करून बॉल हाताळतोय. जास्त बॉलला वळून देत नाहीये, पण एक रिदम आहे गोलंदाजीची जी मागच्या 2 बॉलवर पाहायला मिळाले. दोन्ही बॉल डॉट आलेत. मागच्या 8 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद झालेत आणि फक्त 2 धावा मिळालेल्या आहेत. एक विचार करण्यासाठी गोष्ट आहे रॉयल स्टर्नर्ससाठी. 21 चेंडू 53 धावांची गरज. पुढचा बॉल वरुण. क्रॉस बॅटेड खेळले, गॅप शोधण्याचा प्रयत्न, पण प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. मिड विकेटला 1 धाव मिळेल. थ्रो बघा, नॉन स्ट्रायकर्स एंडला नाही वरुणकडून गॅदर झाला, पण 1 धाव मिळते. एकापेक्षा जास्त काहीच नाही. आता बॉल शिल्लक आहेत आता 19 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 51 धावांची. धावा झाल्यात आतापर्यंत 10. 9 5 चेंडूचा खेळ झालाय. 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. 19 बॉल्स अँड 52. आता रन चेस थोडा कठीण होत चाललाय, पण अशक्य नाहीये. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये इस्रार आहे तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. लॉंग ऑन क्लिअर, सिक्सर, 6 धावा. वेलकम घ्या. ओव्हर ब्रेक मध्ये इतका टाइमपास नको. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. विजयाची स्कोर झालाय तो म्हणजेच 15 धावा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 46 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 18. चला चला, 2 षटकांसाठी कालावधी किती घेतला ती देखील माहिती आम्ही देतोय. 12 मिनिटं. 2 षटकांसाठी 12 मिनिटं. JR दैसर, वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ व्यवस्थित वापरा, वेळ जपा. शेवटच्या षटकामध्ये त्रास होऊ शकतो, तो त्रास आपण या अगोदर होताना पाहिलेलं आहे. हलक्यात घेऊ नका, कारण 1 षटक आणि तुमचा जो खेळ आहे जर तुमच्या मनासारखा नाही झाला तर मग ही स्पर्धा सोडावी लागेल. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज वापरला जातोय. संजय येत आहेत. जूट रॉड्रिक्स दैसर या संघाकडून संजय 3ऱ्या षटकाची हाताळणी करताना पाहायला मिळतील. पहिल्या 2 षटकात रॉयल स्टर्नर्स संघाकडून धावा झालेल्या आहेत 15 धावा. इस्रारला सूर गवसलाय असं आपण म्हणू शकतो. शेवटच्या बॉलवर तो षटकार आला होता 2ऱ्या षटकाच्या. आता पाहूया इस्रारला दीपेनची साथ कशा पद्धतीने मिळते. वरुणने पहिले 5 बॉल चांगले हाताळले होते, त्यामध्ये 3 डॉट आणि 2 सिंगल, पण शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि त्यांची इकॉनॉमी खराब झाली. पण आता संजय आलेत. पाहूया संजय या 3ऱ्या षटकाला कसं सांभाळतायत. एका बाजूला मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर इस्रारने षटकार खेचलाय. दीपेनने आतापर्यंत 3 बॉल्स घेतलेत, 1 धाव त्याच्या नावावर आहे. तर दीपेन सुद्धा आपला फॉर्म परत आणण्यासाठी कसा प्रयत्न करतायत ते पाहणं देखील रंजक ठरेल. 15 झालेत. जिंकण्यासाठी 46 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी तुम्हाला बेस्ट द्यावंच लागते, त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करून चालत नाही. तो बेस्ट परफॉर्मन्स या अगोदर गोलंदाजांचा पाहायला मिळाला, पण आता फलंदाज सुद्धा ऍक्टिव्ह झालेत. पण क्षेत्ररक्षण होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि दरम्यान 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक इस्रार यांनी स्वतःकडे ठेवलेले आहे. कारण आता तो क्षण त्यांना घालवायचा नाहीये. जो क्षण त्यांनी प्राप्त केलाय मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर, पुन्हा एकदा तो क्षण जगण्यासाठी त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. धावसंख्या पोहोचते 16 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 45 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 17. 17 चेंडू 45 धावा. इस्रार जर त्यांनी मनात आणलं तर हा सामना लवकरात लवकर संपवतील अशी भूमिका त्यांची कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिले. पण पाहूया JRचे गोलंदाज कशा पद्धतीने फाईट करतायत. पहिलं षटक रोहितचं राहिलं होतं ते म्हणजे तब्बल 7 धावांचं. वरुणचं दुसरं षटक राहिले 8 धावांचं. या षटकाच्या पहिल्या बॉलवर 1 धाव मिळाले. खूप वेगानं त्यांनी आपला अप्रोच बदलला. वेगवान गोलंदाज तर संजय ओळखला जातोच. त्या अँगलला रीड करताना बघा किती वेगानं आपला अप्रोच इस्रारने बदलला आणि खेळतात ते असे फॅन्सी स्ट्रोक खेळतात. आपण सातत्याने त्यांना खेळताना पाहिलंय. म्हणजे अभ्यास नाहीये त्यांच्याकडे असं नाही, अभ्यास आहे इस्रारकडे, पण तितकाच चांगला चेंडू गोलंदाज संजय यांनी हाताळला. येतोय हा डॉट बॉल. या षटकातला दुसरा पुढचा बॉल. संजय राऊंड विकेट.
संपर्क तितका चांगला नाही. बॉल डीप मिडविकेटला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल इस्रारचा होता. नकार दिला दीपेनने, कारण मी सुद्धा षटकार खेचू शकतो तेच समजावून सांगतोय दीपेन. इस्रारला मिळते ती एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सरकून पोहोचते. आता 17 झाले. 17 लॉस ऑफ विकेट्स. थोडा स्लो चाललाय स्कोर कार्ड. कागदी घोडे चालवून चालत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. तुम्हाला मैदानी फटके आणावे लागतील. ते जर आले तर मग या सामन्यामध्ये रंगत वाढेल, जशी रंगत तुम्हाला मागच्या सामन्यात पाहायला मिळाली. गोरसई वर्सेस मीरा रोड. वॉड मॅच. आणि तसाच अनुभव पाहूया या सामन्यात सुद्धा प्रेक्षकांना मिळतोय का. 15 चेंडू 44. काय चाललंय नेमकं मैदानाच्या आतमध्ये. दीपेन स्ट्रगल करतायत आणि त्यांचं स्ट्रगल संपेल का. या स्पर्धेत नियम तोच सांगतोय की रन किंवा स्ट्राईक रोटेट करता येत नाही. ती पॉलिसी या स्पर्धेत नाही आहे. म्हणजे दीपेनला स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल. स्ट्राईक तशी तुम्ही प्राप्त करू शकत नाही असंच पंच कळवत आहेत. पण लक्षात घ्या, दीपेनला ती संधी तुम्ही दिली आहे. दीपेन कधीही गेअर शिफ्ट करू शकतो. त्याचं ते रौद्र रूप मी किती वेळा पाहिले. दीपेन यांना हलक्यात घेऊन नाही चालला. क्रॉस बॅटेड खेळले. मी म्हणाल होतो दीपेनला हलक्यात घेऊन नाही चालणार. बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. मिळते ती 1 सेकंडचा कॉल. आणि आता पाहूया दीपेनला आत्ता बाद केलेला आहे. 1 धाव मिळते. 1 धाव कमी होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 18 वर. फलंदाज बाद झाले 3. 18 धावा 3 फलंदाज बाद. ठेवून मैदानाच्या आतमध्ये आता कॅप्टन जुनेद आलेत. आणि जुनेद यांनी पहिल्याच बॉलवर आपली कॅप्टन्सी कशाला मिळाले त्याचं प्रमाण देत असताना अफलातून षटकार स्क्वेअर लेगला खेचलाय. 6 धावा. अजूनही जिंकण्यासाठी हेवी रनचेस आहे. मला असं वाटतं 37 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे 24 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 37 धावांची. 12 चेंडू 37 धावा. कॅन बी कॅनॉट बी. चॉईस इज युअर्स. गणित थोडंसं चांगलं आहे माझं विजय. तर 12 चेंडू 37 बरोबर आहे. हां, तर पाहूया आता पुढच्या 12 बॉल्सवर दबदबा कोणाचा राहतोय. पहिल्या 3 षटकांवर तर ज्यूड रॉड्रिग्स दहिसर या संघाचा दबदबा प्रस्थापित केलेला आहे गोलंदाजांनी. पण आता पाहूया पुढच्या 2 षटकांमध्ये तोच दबदबा तसाच कंटिन्यू घेऊन जातो का. कारण आता गोलंदाज वापरला जात आहे अनु. म्हणजेच 4 वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत ज्यूड रॉड्रिग्स दहिसर या संघाने वापरलेले आहेत. अनुरागला संधी मिळाले. एका बाजूला जर आपण इस्रारचा खेळ पाहिला, त्यांच्या वतीनं 1 षटकार आलाय. जुनेद यांनी षटकार खेचून आपलं खातं खोललंय. म्हणजेच हे 2 उत्तम पर्याय आहेत रॉयल स्टनर्स मिरवड या संघासाठी. जर या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागेल. आतापर्यंत 19 मिनिटाचा कालावधी आपण घेतलेला आहात, लक्षात घ्या. ज्यूड रॉड्रिग्स दहिसर, ती सूचना आम्ही देतोय. तुमचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या सोबत आहेत. फलंदाज जरी लेट आले तो वेळ आपण मोजतोय. संपर्क नाही तितका चांगला आणि फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याची प्रयत्न नक्कीच केलाय. बॉल अडवला तर नाहीये, पण बॉल डायव्हर्ट झालाय मिड ऑफला. 1 धाव पूर्ण केली जाते. 1-1 धाव, 1-1 बॉल, 1-1 क्षण, 1-1 सेकंद महत्वाचा आहे रॉयल स्टनर्ससाठी. 11 चेंडू 36 ची गरज. नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा. नक्की जमेल. बॅटच्या आउटसाइड आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत.
मिळते फक्त एकच धाव. षटक चांगलं सुरू केलं अनुरागने. या पहिल्या 2 बॉलवर त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. आता बॉल शिल्लक आहे 10. आवश्यकता आहे 35 धावांची. 10 बॉल 35. पूर्णपणे पकड मजबूत आहे या सामन्यावर JR दहिसर या संघाची आणि त्याचं क्रेडिट प्रत्येक गोलंदाजाला जात आहे, कारण प्रत्येक गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेला आहे. स्ट्रॉंग बॅटिंग युनिट आहे रॉयल स्टनर्स मीरा रोडचं, पण त्या बॅटिंग युनिट समोर आपली प्रभावी भूमिका प्रत्येक गोलंदाजाने घेतले. बॅटची रुबिकट बॉल मागे चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. यष्ट्यांच्या मागे बॉल गॅदर झालाय. येतोय हा डॉट बॉल. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. आता नाही तर कधी. जेव्हा आपण नॉकआउट स्टेजमध्ये खेळतो तेव्हा तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागते की आपल्याला फक्त एकच मौका आहे. आमिरचं शेवटचं षटक जे 21 धावांचं होतं ते थोडंसं महागडं राहिलंय, पण असो, प्रत्येकजण चांगला खेळ खेळण्यासाठीच स्पर्धेत सहभागी होत असतो. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय, पण पाहूया अंतर गाठलं जातंय. सामना सुरू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न इस्रारच्या वतीनं होतोय. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार साधावा. एट बॉल 29. 8 चेंडू 29 धावांची गरज आहे. इक्वेशन सोडवलं जाऊ शकतं, फक्त पद्धत योग्य पाहिजे आणि ती पद्धत आता समजलेली आहे फलंदाजांना की 1-2 मोठे स्ट्रोक आले तर सामन्यावर पुन्हा एकदा आपला दबदबा आपण प्रस्थापित करू शकतो. आणि इस्रारने आणि जुनेदने ते ओळखत असताना इस्रारच्या वतीनं हा षटकार आलाय, जुनेदच्या वतीने एक षटकार आलाय. तर षटकारांचीच भाषा रॉयल स्टनर्स मिरवड संघाच्या फलंदाजांच्या वतीने बोलली जाते आणि तीच भाषा जर बोलली गेली तर मग हाच जो कठीण वाटणारा जो विजय आहे तो सोपा करता येऊ शकतो. हे षटक अनुरागचं सुरुवात चांगली झाली. पहिल्या 3 बॉलवर त्यांनी 2 धावा खर्च केल्या आणि 4थ्या बॉलवर षटकार खेचून ती बरोबरी साधण्याचं काम फलंदाज इस्रारने केलेलं आहे की आम्ही सुद्धा या सामन्यात जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहोत. तीच भूमिका आतापर्यंत इस्रारची त्यांनी स्पष्ट केली. 9 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान त्यांनी दिलंय. जुनेद यांच्या वतीने 2 चेंडूमध्ये 7 धावा. सांघिक धावसंख्या रॉयल स्टनर्स मीरा रोडची 32. 3 फलंदाज बाद आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे तब्बल 29 धावांची आणि बॉल शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 29. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. पुन्हा एकदा अनुराग गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेट. जाऊ दिले बॉलला. आवाक्यात नाही असं कदाचित इस्रारला वाटलं आणि आता फलंदाजांनी रेफरल घेतलेला आहे. फेअर बॉल पंचांच्या वतीनं तो निर्णय येतोय आणि फलंदाजांनी जो एक DRS आहे तो वापरलेला आहे आणि पाहूया तो बॉल वाईड आहे की फेअर आहे. त्या गोष्टीची चाचपणी आपण करतोय UCN लाईव्हच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. DRS कॉल केलेला आहे आणि अंपायर डिसिजन इज चला फेअर डिलिव्हरी. चला येतोय हा डॉट बॉल. 7 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. शेवटच्या टप्प्यावर असे चेंडू सोडायचे नसतात. आपल्या प्रयत्नांची कक्षा वाढवायची असते पण ती कक्षा गोलंदाजाचीच वाढताना पाहायला मिळाली. या षटकात आपण पाहिलं 3 डॉट बॉल 2 सिंगल 1 षटकार. 4 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 32. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन रॉयल स्टनर्स मीरा रोड. चला चला आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक घ्या. JR दहिसर चला 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये.
चला चला चला, थांबू नका यानंतर आणखीन 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत, ज्या सूचना आम्ही सकाळपासून म्हणजे संध्याकाळपासून देतोय. सत्र कधी सुरू झालंय तर संध्याकाळी 5:30 वाजता हे सत्र सुरू झालेलं आहे आजचं, आणि आता दुसरा दिवस सुरू झालाय आणि अजूनही 2 सामने बाकी आहेत. सुरुवातच काय झाली सुपर ओव्हरने, अच्छा संध्याकाळच्या सत्राची. त्यानंतर एक मोठा 5-5-5 सर्कलच्या आतमध्ये 5. अच्छा, म्हणजे या स्पर्धेचे नियम असे आहेत की ऑलरेडी 3 तुम्ही ठेवू शकता, आता 4 होतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धेचे वेगवेगळे नियम आहेत. सर्कलच्या आतमध्ये 3 ठेवू शकता तुम्ही नॉन पॉवर प्लेमध्ये, आणि आता 4 ठेवावे लागतील. ओके, तर 4 सर्कलच्या आतमध्ये आहेत. 32 धावा, 3 फलंदाज बाद, 6 चेंडू, 29 ची गरज. षटकाराची भाषा बोलावी लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाहीये रॉयल स्टर्नर्स मीरा रोडकडे. यावेळेस ऑन द राईट स्ट्रोक खेळलाय, फटका तितका प्रॉमिसिंग नाहीये, सिंगल तर मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. स्ट्राईक इस्रार स्वतःकडे ठेवतायत, 28 ची गरज, बॉल शिल्लक 5. 5 चेंडू 28 धावा. क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात, म्हणजे प्रेक्षकांची अपेक्षा सुद्धा नसते असं सुद्धा काही वेळा घडून जातं, आणि तेच कदाचित आज रॉयल स्टर्नर्सच्या वतीनं घडेल का. 28 धावा पुढच्या 5 बॉल्समध्ये चेस होतील का, अशीच तुमची बरोबरी विक्रमांशी केली जात नाही, तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, आणि हा विक्रम होईल का TR ट्रॉफीमध्ये. या अगोदर आपण हॅट्रिक पाहिली, या अगोदर आपण सुपर ओव्हर पाहिली, या आता पाहूया 28 धावा चेस होतील. चला जास्त वेळ नाहीये, रोहित चला, जिंकण्यासाठी अजूनही 5 चेंडूने 28 ची गरज आहे. इस्रार स्ट्रायकर्स एंडला आत्मविश्वास त्यांच्या देहबोलीवर दिसून येतोय, एक पॉझिटिव्ह अप्रोच आहे, जिंकण्याची जिद्द आहे, विल पॉवर आहे, आणि पाहूया त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून तो खेळ पुढच्या 5 बॉलवर इस्रारच्या वतीनं रॉयल स्टर्नर्सला मिळतोय का. फुल लेन बॉल, बॅकलिपचा वापर केला, मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल पोचे लॉंग ऑनला, मिळते चालत चालत ती एकच धाव, जिंकण्यासाठी 27, बॉल शिल्लक 4. 4 चेंडू 27 धावांची गरज. पहिल्या षटकापासून डॉमिनन्स JR दैसर या संघाचा या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक गोलंदाजाने जे कॅप्टनने समजावून सांगितलेलं आहे ती भूमिका पार पाडली, आणि म्हणूनच एक सिस्टमॅटिक खेळ JR दैसरचा. फुल लेन बॉल, वाईड यॉर्करचा पर्याय जुनेदने खेळण्यासाठी प्रयत्न केला होता, पण संपर्क नाही बनवू शकले बॅट, आणि बॉलचा येतोय आणखीन एक डॉट बॉल. बॉल शिल्लक आहेत आता 3, आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 3 चेंडू 27. रोहित पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस कनेक्शन झालंय, आणि बॉल थेट मैदानाच्या आर पार, सीमा पार, डीप मिड विकेट क्लिअर, षटकार, लांब लचक सिक्सर. नाही, TR ट्रॉफीची लेवल तर वेगळीच आहे. प्रेम मिळालंय प्रेक्षकांचं, संघांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं TR ट्रॉफीला. आणि बघा स्टिक डाऊन, शफल झाले पण सफल नाही झाले, जुनेदचा खेळ संपला, विकेट डाऊन. शेवटचा एक बॉल बाकी आहे. ही स्पर्धा सातत्याने विविध परिसरामध्ये पाहिले जाते, तर कशेळीपाडा चे मिलिंद भोईर साई भक्त यांच्या वतीने सुद्धा TR ट्रॉफीसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मेहराज नवीन फलंदाज, स्ट्रायकर सेंडला, ड्राईव्ह केलंय, धाव घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये, सामना जिंकलेला आहे मोठ्या फरकानं JR दैसरने. अभिनंदन JR दैसर. चला पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे. टीम 94 धानिव वर्सेस बंदर पाखाडी. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, आणि 2 बॅटर्स मैदानाच्या धानिवचे पाठवून द्यायचे. JR दैसरने 20 धावांनी हा सामना जिंकलेला आहे. सामनावीरचा पुरस्कार कोणाला दिला जाईल त्याची आपण माहिती घेऊया विजय कांबळे यांच्याकडून. तर ते ठरतायत ओमकार घुले.